बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने गाजवला असला तरी सुद्धा मराठी कला विश्वातले बरेचसे कलाकार, बिग बॉस मराठीचे आधीचे स्पर्धक आणि महाराष्ट्राची सबंध जनता या सगळ्यांचा रोष निक्कीने स्वतःवर ओढवून घेतलाय। बिग बॉसच्या घरातलं तिचं गैरवर्तन, तिची भाषा आणि तिचा ॲटिट्यूड या सगळ्यावरून कधी एकदा रितेश देशमुख तिला सुनावतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आज अखेर तो दिवस आलाय। बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का आज लागणार आहे आणि रितेश देशमुख या भाऊच्या धक्क्यावर येऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने निक्की तांबोळीची शाळा घेणार आहेत। तर निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा अनादर केला आणि त्यामुळे रितेश देशमुख निक्की तांबोळीचा चांगलाच पाणउतारा करणार आहेत। रितेश देशमुख निक्कीला सांगणार आहेत की वर्षा ताईंबरोबर ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही आहे। त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम या सगळ्याचा रिस्पेक्ट व्हायलाच पाहिजे। तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे, कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, त्या मराठी माणसाचा अपमान केला आहे। त्यामुळे तुम्हाला हात जोडून मराठी माणसांची माफी मागावी लागणार आहे। तुम्हाला आठवत असेल तर अंकिता वालावलकरने स्वतःचं स्पष्ट मत बिग बॉसच्या घरात मांडलं होतं आणि ती निक्की अरबाजला म्हणाली होती, महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हा दोघांचं जेही काय चाललंय ते कितपत आवडेल यावर प्रश्नचिन्ह आहे। आणि यावरनाच निक्की आणि अरबाजने पराचा कावळा करून घर गोळा केलं होतं आणि या भांडणात निक्की बोलता बोलता बोलली होती की बिग बॉस म्हणून मी या घरात येत नव्हते, ही मराठी माणसाची मेंटॅलिटी असते। आणि यावरूनच रितेश देशमुख निक्कीची चांगली शाळा घेणार आहेत। रितेश म्हणाले आहेत की बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथे स्थान नाही। महाराष्ट्र ठरवणार आहे की या घरात कोण राहणार आणि कोण घराबाहेर जाणार। बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हे सुद्धा मराठी माणसं ठरवणार आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त निक्कीच नाही तर इतरही उद्धट सदस्य या सगळ्याचा पाण उतारा रितेश देशमुख आज करणार आहेत आणि निक्कीने आठवडाभर जो काही गोंधळ घातलाय त्या सगळ्याचा हिशोब आज चुकता होणार आहे। त्यामुळे निक्कीने केलेल्या गैरवर्तनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि रितेश देशमुखनी कोणते मुद्दे मांडायला हवेत असं तुमचं मत आहे हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा।